तुकाराम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे। हे सचिन रणधीर आणि साईनाथ रणधीर देवळाली या ठिकाणचं हे कुटुंब आहे। यांच्याकडे मी 2 वर्षापूर्वी आलो होतो की अशाच प्रकारचं आपोआप कपडे पेटणं, वस्तू पेटणं आणि ते त्यावेळेला भयभीत झाले होते। मला त्यांनी बोलवल्याबरोबर मी या ठिकाणी आलो, सगळी परिस्थिती बघितली, सर्वांना एकत्र घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा प्रकार कशामुळे घडतो हे माझ्या लक्षात आलं। त्यांना मी सांगितलं की यापुढे हा प्रकार घडणार नाही। गेली 2 वर्ष हा प्रकार घडला नाही, पण 3 दिवसापासून हा प्रकार सुरू होत असतानाच साईनाथ रणधीर यांनी मला सांगितलं। हे माझ्या लक्षात आलेलं होतं, फक्त इथं येऊन त्या ठिकाणी त्यांच्या मनात असलेली भीती मला घालवायची होती। या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही, कोणतीही घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतं आणि असा जो प्रकार आहे ज्याला आपण भानामती म्हणतो, आपोआप वस्तू पेटणे, कपडे पेटणे किंवा एखादी लिंब मिरची येऊन पडणे किंवा आता या ठिकाणी हळदी कुंकू बांगड्याच्या काचा ज्या तुकडे होते ते येऊन पडले, हे आपोआप काहीच घडत नाही। असं जर कोणी आपोआप करणार असेल तर त्याला आपल्याकडे एक आव्हान आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 लाखाचं बक्षीस देते। तर अशी कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही, हे घडवणारा करणारा कोणीतरी असतो। या परिसरात असा एखादा गंडेदोरे मंत्र करणारा बाबा असेल आणि त्याला जोडलेला किंवा त्याच्याशी संबंधित असलेला कोणीतरी व्यक्ती हे करतो। आता जर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, पुन्हा जर हे घडलं तर त्या करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला अटक होईल आणि त्याला आर्थिक दंडसुद्धा होईल। आणि मी छातीठोकपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि निश्चयाने सांगतो की असे प्रकार आपोआप घडत नाहीत। हे जे दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे किंवा काहीतरी व्यक्तिगत हेवेदावे असतात, ते हेवेदाव्यातून घाबरून सोडण्यासाठी हा प्रकार असतो। तर तेव्हा आपण कोणीही घाबरून जाऊ नये। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य करेल, आपल्याला आधार देईल आणि यापुढे आपण लक्ष ठेवावं, ही घटना कोण करतंय, कुणीतरी करणारं असतं, ते आपण शोधावं। तुम्ही नाही शोधलं तर ते आम्हाला माहीत आहे, आम्ही ते शोधतो आणि त्या व्यक्तीला मग आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई होईल। धन्यवाद। हे जे कपडे पेटतात त्याला ते शास्त्रीय आधार काय तुमच्याकडे? कपडे पेटण्यामागे त्याला वैज्ञानिक कारण आहे। काही जे ज्वलनशील पदार्थ आहेत तर ते ज्वलनशील पदार्थ त्या कपड्यांमध्ये, त्या वस्तूमध्ये ठेवलेले असतात आणि विशिष्ट तापमानाला ते पदार्थ पेट घेतो। तो पेट घेतला की तो कपडा किंवा ती वस्तू पेटते आणि मग लोक त्याला भानामती म्हणतात। तुम्ही म्हणालात की मागील वेळेस मी काहीतरी उपाय त्यांना सांगितलं होतं, आता काय? मागील वेळेस त्यांना मी इथं येऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हा जो प्रकार आहे हा कोणीतरी करणारच आहे। तुमच्याशी वैर असलेला किंवा व्यक्तिगत हेवेदावे असलेली व्यक्ती हे करतंय, पण ती व्यक्ती कुठल्यातरी तंत्रमंत्र करणाऱ्या बाबाशी संबंधित असते। तो विभूती देतो, त्यांना विभूतीच्या नावाखाली ते देतो आणि हा प्रकार त्यातून घडतो।